नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. भारतीय जनता पक्षाने स्थापना दिनानिमित्त 97,325 बूथवर आमचे बूथस्तरीय कार्यकर्ते, बूथचे अध्यक्ष स्थापना दिवसाचा राज्यभर कार्यक्रम करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. बघूया बावनकुळेंनी या संदर्भात दिलेली अधिक माहिती. 1980 ला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. उद्याची 6 एप्रिल 2024 भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. भारतीय जनता पक्षाने स्थापना दिनानिमित्त 97,325 बूथवर आमचे बूथस्तरीय कार्यकर्ते, बूथचे अध्यक्ष स्थापना दिवसाचा राज्यभर कार्यक्रम करणार आहेत. स्थापना दिवसानिमित्त सकाळी बूथवरील आमचा जो बूथ अध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाचं झेंडावंदन करतील. किमान 50 घरी जाऊन नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन करतील, मायक्रो डोनेशन मागतील. नमो ॲपच्या माध्यमातून मायक्रो डोनेशन मागतील. जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतील, सत्कार करतील, स्वागत करतील. आणि उद्या संपूर्ण बूथवर पक्षप्रवेशाचे कार्यक्रम, बूथस्तरीय पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात उद्या होतील. लोकसभेची निवडणूक आम्ही पक्षाचे कार्यकर्ते बूथवर मोदीजी आणि मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. तो संकल्प आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 51% मतं आम्हाला कशी मिळतील याची योजना आम्ही मागच्या 9 महिन्यापासून केली आहे. जवळपास पक्षाचे 32 लाख कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ काम करणार आहेत. देवेंद्रजी सहित माझ्यासहित सर्व 32 लाखाच्या वर कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करणार आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीचे 45+ खासदार, 32 लाख भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडून आणण्याकरता पूर्ण वेळ काम करणार आहेत. मला विश्वास आहे आमची संघटना जी आहे, ही संघटना घरोघरी जाऊन एक मत मागून मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील आणि 45+ खासदार महायुतीचे निवडून येतील